म्हणजे मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी झालेला आहे। कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटेंना अटक होण्याची शक्यता आहे। कोकाटेंना त्वरित अटक करण्याचे आदेश दिलेले आहेत। न्यायालयाने हे आदेश दिले तशी माहिती वकिलांनी दिलेली आहे। कायद्यापुढे सर्व समान असा कोर्टाने संदेश दिल्याचंही वकिलांनी म्हटलेलं आहे। तर कोकाटे रुग्णालयात असल्याचं सांगितलं मात्र पुरावा दिला नाही असं सुद्धा न्यायालयामध्ये घडलेलं आहे। कोकाटेंना पोलिसांसमोर शरण होण्याचे कोर्टाने आदेश दिलेले आहेत अशी माहिती वकिलांनी दिलेली आहे। माननीय न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत। त्यानुसार माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत। त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत। कलम 418 CRPC अन्वये मेहरबान कोर्टाने उचित कारवाई पूर्ण केलेली आहे। पुढची प्रक्रिया अटक आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनने अटक करणे आणि कारागृहात रवानगी करणे ही कायद्याची प्रक्रिया आहे। हो, आता लोकप्रतिनिधी कायद्या अन्वये 2 वर्षांची शिक्षा जर झाली असेल तर त्वरित आमदारकी रद्द होते। त्यानुसार आमदारकी रद्द होणे आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देणे हे क्रमप्राप्त आहे। आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पुढारीचे निवासी संपादक राहुल नराळकर सर जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। सर, आधी तर स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज मध्ये। आणि हे सगळं प्रकरण आता तुमच्या समोर आहे, काय नेमकं हे प्रकरण आहे? हे प्रकरण तुम्हाला आधीपासून ठाऊक असेल, नेमकं काय काय या प्रकरणामध्ये आतापर्यंत घडत गेलं? सर, पुन्हा येतो तुमच्याकडे। कोकाटेंविरोधातील निकालाची प्रत, विधिमंडळ सूत्रांची खात्रीलायक माहिती, विधिमंडळ सूत्रांकडून काही खात्रीलायक माहिती समोर येते। पुढारी न्यूजच्या हाती ही माहिती लागलेली आहे। कोकाटेंविरोधातील निकालाची प्रत मिळाल्यानंतरच कारवाई करणार अशी माहिती विधिमंडळातील काही खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली आहे। निकालाची प्रत मिळाल्यानंतर कारवाई केली जाईल अशी माहिती आता मिळते। पुन्हा एकदा जाऊया, आपले पुढारीचे निवासी संपादक राहुल नराळकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल सर, तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये। हे सगळं प्रकरण तुम्ही आधीपासून पाहत आला असाल, नेमकं काय काय घडलेलं आहे या प्रकरणामध्ये आतापर्यंत? नाही, आपण जर बघितलं तर खरं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी या गेल्या काही वर्षापासून वाढत आलेल्या आहेत आणि आता त्यांनी शेवटचं टोक गाठलेलं आहे असं आपल्याला म्हणता नक्कीच येऊ शकतं। कारण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना पण 2 वर्षाची शिक्षा आधी सुनावलेली होती। त्यांचे भाऊ जे आहेत ते या प्रकरणामध्ये आधीच दोषी ठरलेले आहेत आणि आता जिल्हा सत्र न्यायालयाने या संदर्भातला आदेश दिलेला आहे आणि जो आदेश आधीच्या न्यायालयाने दिलेला होता तर त्या आदेशावर त्यांनी शिक्कामोर्तब केलेलं, त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही। आता या प्रकरणामध्ये अर्थातच माणिकराव कोकाटे पुढे अपीलमध्ये जातील वगैरे, ज्या काही गोष्टी घडायच्या आहेत तर त्या गोष्टी घडतील, परंतु त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी या दोन्हीही अडचणीत आहेत। आपण जे आता अपडेट सांगितलं तर त्यानुसार जेव्हा एक न्यायालयाची प्रत ही विधिमंडळ कामकाज समितीकडे जाते आणि सचिवालय त्याच्यावर तो काय निर्णय घेईल, त्याच्यामुळे त्यांच्या आमदारकीवर, त्यांच्या मंत्रिपदावर एकूणच टांगती तलवार आहे आणि एकूणच त्यांची जी राजकीय कारकीर्द आहे ही कुठंतरी धोक्यात आलेली असं आपल्याला नक्कीच म्हणता येऊ शकतं। खरं म्हणजे प्रकरण 25-30 वर्ष जुनं आहे। तुकाराम दिघोळे जे सिन्नरचे मंत्री होते तर त्यांचे हे कार्यकर्ते आणि ते असताना त्यांना जो एक 10% जो कोट्यामधून मिळणार जे फ्लॅट्स असतात फ्लॅट्स त्यांनी घेतले। धन्यवाद राहुल सर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर जाऊया, आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत। संदीप, प्रश्न अनेक आहेत। राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय घडतंय? कारण मुख्यमंत्र्यांनी विचारलेलं आहे खाती कोणाला द्यायची, राजीनामा होणार का मग थेटपणे त्यांची हकालपट्टी केली जाणार? प्रश्न अनेक आहेत। राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय घडतंय त्याविषयी बोल। स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका तोंडावर असताना, त्यातच महापालिका निवडणुकांची घोषणा झालेली असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत सापडलेला आहे असं म्हणता येईल। कारण अजितदादांसमोरच्या अडचणी आता वारंवार वाढत चाललेल्या आहेत। माणिकराव कोकाटेंच्या विरोधात जे अटक वॉरंट जारी झालेलं आहे त्यानंतर आता पक्ष नेमकं काय भूमिका घेतो हे आपल्याला थोड्याच वेळात समजेल। मात्र विधिमंडळ सूत्रांकडून अशी माहिती मिळते विक्रांत की जोपर्यंत न्यायालयाची प्रत मिळत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रिपद किंवा आमदारकी जी आहे ती काढू शकत नाही। काही न्यायालयीन कामकाज जे आहे ते पूर्ण झाल्यानंतरच कायदेशीर
प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाऊ शकते. महत्त्वाचं हेच आहे की यापूर्वी अधिवेशनामध्ये रमी खेळतानाचा एक व्हिडिओ माणिकराव कोकाटे यांचा व्हायरल झालेला होता. त्यावेळेलाही ते वादात सापडले होते आणि त्यानंतर आता 4 सदनिकांचं जे हे प्रकरण होतं त्यानुसार कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावलेली होती आणि हायकोर्टात जायच्या खरं तर तयारीमध्ये माणिकराव कोकाटे होते आणि त्यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये असं सांगितलं की शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र न्यायालयानं निकाल देताना थेट सांगितलं की कुठल्याही क्षणी त्यांना अटक करण्यात यावी आणि अटक वॉरंट त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलेलं आहे. सध्या तरी ते रुग्णालयात असल्याची माहिती त्यांच्या वकिलांमार्फत देण्यात आली आहे. मात्र महत्त्वाचं हेच आहे की अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात, कारण यापूर्वी धनंजय मुंडे आणि त्यानंतर आता माणिकराव कोकाटे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे खातं कुणाला द्यायचं अशी थेट विचारणा अजित पवारांना केल्याचं मुख्यमंत्र्यांनी केल्याचं आपल्याला सूत्रांकडून समजतंय. त्यानुसार या खातं कुणाला दिलं जातं हे बघावं लागेल, कारण आधी ते कृषी मंत्री होते त्याच वेळेला रमीचा व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांना क्लीन चिट देत क्रीडा मंत्री पदावर थेट ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार त्यांची सगळी कारकीर्द आहे तशीच सुरू होती. मात्र आता कोर्टानं थेट शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची आमदारकी जाणार आहे, मंत्रीपद देखील जाणार आहे. आता यावर विरोधी पक्षातले जे घटक पक्ष आहेत ते नेमकी काय भूमिका घेतात हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. मात्र अजित पवार यांच्या अडचणी आता वाढत चाललेल्या आहेत, त्यांचा पाय खोलामध्ये गेला आहे हे मात्र नाकारता येत नाही. कारण एकीकडे हे माणिकराव कोकाटे यांचं प्रकरण असताना विक्रांत, दुसरीकडे नवाब मलिकांच्या नेतृत्वाखाली कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेमध्ये युती करणार नाही यावर भाजप खरं तर ठाम आहे. अमित साटम, आशिष शेलार यांनी त्याबाबतचं सांगितलं. मात्र सना मलिक यांनी काही वेळापूर्वी पुराणी न्यूजशी जो संवाद साधला त्यामध्ये त्यांनी म्हटलं की आमचा अहवाल तयार आहे, आम्ही तो अहवाल देऊ आणि त्यानंतर अंतिम निर्णय जो आहे तो अध्यक्ष अजित पवारच घेतील. त्यामुळे अजित पवार आता या बाबतीत 2 बाबतीत काय निर्णय घेतात, कोकाटे आणि नवाब मलिक, हे बघावं लागेल. कारण मुंबई महापालिकेची निवडणूक संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे, त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढलेल्या आहेत असं म्हणता येईल. त्यामुळे बघावं लागेल नेमकं या बाबतीतला निर्णय पुढे काय होत होतं. विक्रांत, बरं संदीप, प्रश्न असा आहे की आता कोकाटेंचा राजीनामा होईल किंवा हकालपट्टी केली जाईल, त्यांचं सदस्यत्व रद्द होईल, हे सगळं जर होतंय, अटक वॉरंट जारी आहे, अटक झाली तर त्याचा आगामी निवडणुकांवर कसा परिणाम होईल त्याही विषयी बोलावं लागेल. विक्रांत, संदीप बोला, आगामी निवडणुकांवर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतोय? नाही, अगदी आपल्याला माहिती आहे की एखादं मंत्रीपद गेलं किंवा एखादा आमदारावर जर भ्रष्टाचाराचे काही आरोप झाले तर त्याचा परिणाम हा संपूर्ण राजकीय पक्षावर विक्रांत होत असतो. आणि आता आपल्याला माहिती आहे की महापालिकेच्या निवडणुका आहेत, मात्र त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, ग्रामीण भागाशी संबंधित या सगळ्या निवडणुका आहेत. आणि पवारांचे दोन्ही पक्ष जर पाहायला गेलं, शरद पवारांचा असेल, अजित पवारांचा असेल, पश्चिम महाराष्ट्रासह ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी प्राबल्य दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं राहिलेलं आहे. आणि ज्यावेळेला धनंजय मुंडेंवर आरोप झालेले होते त्यावेळेला देखील त्यांना वारंवार क्लीन चिट दिलेली होती. मात्र विरोधकांच्या रेट्यामुळे त्यांचं मंत्रीपद हे गेलेलं होतं. आणि माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत देखील तेच झालं. राज्याचे कृषी मंत्री जर सभागृहामध्ये रमीचा खेळ खेळत असतील मोबाईलवर तर त्यावर प्रतिक्रिया, संपूर्ण राज्य संतप्त प्रतिक्रिया या उमटलेल्या होत्या. आणि नक्कीच अजित पवार यांना याचा मोठा तोटा होऊ शकतो आगामी निवडणुकांमुळे, कारण हे विरोधकांच्या हातामध्ये एक आयतं कोलीत मिळालेलं असं म्हणता येईल. आधी धनंजय मुंडे, त्यानंतर आता माणिकराव कोकाटे, आणि कोकाटेंची 2 प्रकरणं, रमीचा व्हिडिओ आणि त्यानंतर हे सदनिकांचं. जर महायुतीतल्या एका मंत्र्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होत असतील आणि ते आरोप न्यायालयामध्ये सिद्ध होऊन न्यायालयानं जर ही शिक्षा सुनावलेली असेल आणि त्यावेळेला जर ते मंत्री नॉट रिचेबल आहेत तर याचा अर्थ काय काढावा हे सांगण्याची जरूरत नाही. मात्र सध्या तरी ते रुग्णालयात उपचार घेत आहेत अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. महत्त्वाचं हेच आहे की अजित पवार या सगळ्या बाबतीत आता काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे. काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांचं प्रकरण मुंडवाचं आपल्याला माहिती आहे ते समोर आलं होतं. आणि दुसरं महत्त्वाचं विक्रांत सांगावं लागेल, महायुतीमध्ये एकूण 3 पक्ष आहेत. ही तिन्ही प्रकरणं जर पाहायला गेली तर या प्रकरणांचा आता विरोधक नक्कीच म्हणजे हातामध्ये हे सगळी प्रकरणं घेऊन प्रचार करताना, त्यामुळे त्याचा तोटा जो आहे तो भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला इनडायरेक्टली होईना होऊ शकतो. कारण थेट मंत्र्यांवर आरोप झालेला आहे आणि शिक्षा झाली आहे. त्यामुळे विरोधकांना नक्कीच हे आयतं खोलीत मिळालं आहे. शिवसेना असेल, ठाकरेंची, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल, यांच्याकडून आता वारंवार या सगळ्या प्रचाराच्या वेळा हे सगळे मुद्दे समोर आणले जाऊ शकतात. नाही, अगदी खरं आहे संदीप. त्यामुळे आता या सगळ्याचे काय परिणाम होत आहेत येत्या काळात आपल्याला लक्षात येईलच. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि याच संदर्भातली एक नवी अपडेट समोर येते. माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत. नवी माहिती समोर येते. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झालंय, तर कोकाटे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची माहिती आताच्या क्षणाला समोर येते. माणिकराव कोकाटे हे क्रीडा मंत्री आहेत, त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झालेलं आहे. त्यांचं मंत्रीपद जाऊ शकतं, त्यांचं विधानसभेचं सदस्यत्व म्हणजे आमदारकी
रद्द होऊ शकते आणि अशा सगळ्याच्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे हे आता लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते. कोकाटेंवरील कारवाईबाबत सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. आता माणिकराव कोकाटे आजारी आहेत वगैरेच्या बातम्या येत आहेत. अचानक कसे काय आजारी पडले? बरोबर अटकेची टांगती तलवार आहे म्हटलं की आजारी पडतात आणि लगेच त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. सर्वसामान्यांचं सरकार असेल तर सर्वसामान्यांच्या सरकारामध्ये मंत्र्यांपेक्षा सुद्धा सामान्यांना अधिक महत्त्व दिलं जाईल, पण तुम्ही तसं करताना दिसत नाही आहात. देवेंद्रजी, खरंच आपल्याला स्वच्छ आणि पारदर्शक सरकारची चाड असेल. चाड हा शब्द फार महत्त्वाचा आहे की स्वच्छ आणि पारदर्शक सरकार म्हणून जर आपल्याला चाड असेल तर तात्काळ माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे. उपमुख्यमंत्री अजितदादा देवेंद्र फडणवीसची आज सकाळी भेटणार होते. आता त्या मीटिंगमध्ये नेमकं काय चर्चा झाली अजून मला माहिती मिळालेली नाही, पण नक्कीच योग्य निर्णय जे काही करायचे असेल त्याप्रमाणेच होईल. शेवटी आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये आहो आणि जे काही म्हणजे एक तथ्य पाळावं लागते तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठेही कमी पडणार नाही एवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो. माणिकराव कोकाटे आता त्यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर राहूच शकत नाहीत. त्यांनी अपील करावं, त्यांनी हायकोर्टात जावं, सुप्रीम कोर्टात जावं. पण आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्यासोबत सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत. आपण थेट जाऊया. संदीप. अगदी विक्रांत, आपण संवाद साधूयात शशिकांत शिंदे यांच्यासोबत. सर, तुमची पहिली प्रतिक्रिया, शिक्षा सुनावली, अटक वॉरंट जारी केलं. खरं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या अनेक मंत्र्यांना ज्यावेळेला कोर्टाने शिक्षा सुनावली किंवा कोर्टाने निर्णय दिला असेल तर राजीनामे द्यायला लागलेले आहेत. ही प्रोसिजर आहे. कारण मला वाटतं की अनेक लोकांनी तशा प्रकारचे राजीनामे दिलेले आहेत. आता जर कोर्टाने तशा प्रकारचा निर्णय दिला असेल तर राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारने निर्णय घेणं, उपमुख्यमंत्री सरकारने निर्णय घेणं गरजेचं आहे. पण कोर्टाने निर्णय दिल्याबरोबर माणिकराव कोकाटे लीलावतीमध्ये रुग्णालयात दाखल झालेत. विरोधी पक्ष विचारतायत आत्ताच अचानक त्यांना रुग्णालयात का दाखल व्हावं लागलं? नाही, एखाद्या आरोग्याच्या संदर्भातून दाखल झाले त्याच्याबद्दल मी कमेंट्स करणं बरोबर नाही आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे जर खरोखर त्याप्रमाणे त्यांना त्रास झाला असेल तर कोर्टाचा आदेशामुळे त्या ॲडमिट झाले का काय मला त्याची कल्पना नाही. परंतु डॉक्टरांचा रिपोर्ट आता पोलिसांनी आणि बाकीच्यांनी घ्यावा. पण यापूर्वी धनंजय मुंडे, त्यानंतर त्यांचा रमीचाही व्हिडिओ आला आणि आता हे सदनिकांचा घोटाळा, आरोप सिद्ध झाले, शिक्षा झाली महायुतीतल्या एका मंत्र्यांवर. नाही, आता आरोप झालेले आहेत, सिद्ध पण झालेला आहे. आता राजीनामा देणं गरजेचंच आहे ना. आता हे सरकार घेते का नाही याच्यावर महत्व आहे. मागच्या वेळेला आम्ही होतो त्यावेळेला लगेच राजीनामे देत होतो, राजीनामा द्यायला लागत होता. आता हे राजीनामे घेत नाही, वस्तुस्थिती बदल आहे सरकारमधला. विधिमंडळात काम करताय, विधिमंडळातल्या सूत्रांचा संबंध आहे, म्हणणं आहे की कोर्टाच्या आदेशाची प्रत आल्यावरच सगळी प्रक्रिया. 100% तशीच प्रोसिजर आहे. कोर्टाचा आदेश आल्यानंतर त्या आदेशाचं पत्र आल्यानंतर मागच्या वेळेला पण तसंच झालं, ते अपिलात गेले. अपिलात गेल्यानंतर परत ती केस चालली. आता हायकोर्टाने शिक्कामोर्तब केलंय. आता हे शिक्कामोर्तब केल्यानंतर त्याची प्रत आल्यानंतर ती पुढची कारवाई करायला पाहिजे, ती करणंच गरजेचं आहे. काही ठिकाणी तुमची युती झालेली आहे, म्हणजे आता पिंपरीमध्ये पाहायला गेलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहिल्यात. मग हा मुद्दा कसा असेल प्रचारात? कारण तुमच्या तिथं मित्रपक्ष असणार आहेत, सरकारमध्ये विरोधी आहेत, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते सोबत आहेत तुमच्या. नाही, निवडणुकीला ज्या वेळेला हा निर्णय घेतला गेलेला आहे की भाजप सोडून स्थानिक पातळीवर ज्यांना निर्णय घ्यायचे ते घ्यावे. पवारसाहेबांच्या सूचनेप्रमाणे आम्ही खाली सूचना केलेल्या आहेत. काही ठिकाणी शिंदेसेना पण आमच्याबरोबर होती. काही